ठीक आहे बोला. संपूर्ण महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज बांधवांना मी गोर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण कडून जय गोर, जय मर्यामा, जय सेवालाल, जय रामरावजी बापू, जय वसंतरावजी नाईक, जय नायक काशीनाथ. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे येणाऱ्या 12 जुलैला रविवारी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे MIT कॉलेज परिसरामध्ये गोरबंजारा समाजाचा सकल गोरबंजारा ST आरक्षण मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित करीत आहोत. हा मेळावा आयोजित करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असे आहे की आपल्याला माहीतच आहे की मागील 1.5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ST आरक्षण मेळावा म्हणून 55 ते 56 आंदोलन त्या ठिकाणी केलीत. एवढेच नव्हे तर या ST आरक्षणासाठी आपल्या समाजाच्या 5 नवयुवक तरुणांनी आपल्या स्वतःचं आयुष्य संपवलं, त्यांनी कुर्बानी दिली. एवढंच नव्हे तर 17-18 ठिकाणी उपोषण झालीत. परंतु फक्त कमिटी अपॉइंट केलेली आहे सरकारकडून, पण आतापर्यंत कुठल्याही प्रकारची हालचाल सरकारकडून दिसत नाहीये. म्हणजे सरकार फक्त वेळ काढूपणाचं सगळ्या गोष्टी करत असल्याचं निदर्शनात येतंय. म्हणून हे रस्त्यावरची जी लढाई आहे ही लढाई आपल्याला थंड होऊ द्यायची नाहीये. रस्त्यावरची लढाई आपल्याला सातत्याने ठेवावी लागेल. आपल्या सरकारवर आपल्याला दबाव निर्माण करता आला पाहिजे. म्हणून आपण गोरसेनेच्या वतीने निमंत्रक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्याच समाज बांधवांना बोलवून ST आरक्षण मेळावा त्या ठिकाणी आपण आयोजित करीत आहोत. सोबतच जे 5 नवयुवक तरुणांनी जे आपलं आत्मबलिदान त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्यांना प्रत्येकी त्यांच्या घरातील सदस्यांना किमान 10 लाख रुपये आणि त्यांच्या घरातून कोणीतरी एखादा व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये सरकारने घ्यावी ही त्या मागची मागणी आहे. आणि सोबतच येणाऱ्या दिवसामध्ये या आंदोलनाची दिशा काय असेल, आपण कसं पुढे मार्गक्रमण करूया, आंदोलन कसं करणार आहोत, काय करणार आहोत, कधी करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मंथन आणि सगळं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथे आपण आयोजन केलेलं आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्याच संघटनेचे पदाधिकारी, त्यासोबत राजकीय पक्षातील सगळेच आजी माजी सगळे पदाधिकारी, समाजातील सर्व घटकातील सगळ्याच बंधूंना आणि भगिनींना माझं नम्र निवेदन आहे की आपण कुठल्याही प्रकारचं मतभेद लक्षात न घेता ही आपल्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे. अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या मोठ्या संख्येने स्वतः यायचं आणि सोबत 10-20 लोकांना घेऊन यायचं आहे. आणि सोबत एक महत्वाची सूचना म्हणजे मला माहित आहे की पावसाचे दिवस आहेत, पावसाळा सुरू आहे, म्हणून आपण कंटाळा करणार असाल असं बिलकुल डोक्यात आणू नका. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, तुम्हाला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी लोक किती पाऊस असू द्या, किती थंडी असू द्या, 15 दिवस ते पावसातून मार्गक्रमण करत पंढरपूरला जातात एका श्रद्धेवर आणि देवाच्या दर्शनासाठी. इथे आपल्या जीवन मरणाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कितीही पाऊस असला तरी आपल्याला जमेल तसं या ठिकाणी 11 वाजता MIT कॉलेज मंथन हॉल संभाजीनगर बीड बायपासवर आपण याल अशी तुम्हाला माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. जय गोर, जय सेवालाल, जय नायक काशीनाथ. एक सवाल असा आहे, हे इतका मोठा कार्यक्रम ठेवताय तुम्ही, कोण मार्गदर्शन, मुख्य मार्गदर्शन कोण करणार यामध्ये? या आंदोलनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ST आरक्षणाचे आपल्या समाजातील जे काही अभ्यासक मंडळी आहेत ती सगळ्या प्रमाणात इथे उपस्थित राहणार आहेत. सोबत तेलंगणा, कर्नाटकातील काही आपले मान्यवर मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आणि या ST आरक्षणाबद्दल सविस्तर असं आपल्याला ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत. लोकलचे काय मंत्री वगैरे येणार आहे? मंत्री महोदयांना देखील आपण बोलवलेलं आहे. सोबतच परराज्यातून काही राजकीय क्षेत्रातील लोक, काही खासदार, काही आमदार लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि अभ्यासक मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत. पावसाचा महिना आहे, बसण्यासाठी कशी व्यवस्था? मंथन हॉल, MIT कॉलेजचा मंथन हॉल अतिशय सुसज्ज आणि AC हॉल आहे. चांगल्या प्रकारे बसण्याची व्यवस्था आहे. कुठल्याच प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी होणार नाही याची आपण खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. लोक येण्याची शक्यता आहे. किमान 5-1000 लोक त्या ठिकाणी येतील आणि जास्त आले तरी तशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आपलं नाव आणि? माझं नाव संदेश रामचंद्र चव्हाण, गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष.
नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।